राडे करतोस, गाड्या फोडतो, तुला तर मी सोडत नाही. इकडे लवकर ये, लवकर ये. मॅडम मॅडम ऐका ना, अहो त्यांची खरंच काही चूक नाही. मी मान्य करते ना, थोडस ड्रिंक केलं होतं. ड्रिंक केलं होतं तरीच म्हटलं गाड्या फोडतो लोकांच्या ड्रिंक करून. मॅडम नाही हो, त्यांना कोणीतरी धक्का दिला आणि ते गाडीवर आदळले आणि काच तुटली. त्यांनी जाणून बुजून काहीच केलं नाही मॅडम. त्या अवनी मॅडमने मला उगाच पकडला. ऐका अवनीने पकडल्या म्हणजे तू कन्फर्म काहीतरी केलं असशील. मॅडम ऐका ना, मॅडम प्लीज प्लीज. काही नाही, एक मिनिट. अवनी बाहेर बसले, त्यांच्याकडे कंप्लेंट नोंदवा. तुला तर मी सोडत नसते. तू आतमध्ये जाऊन बस, बाहेर जाऊन कंप्लेंट नोंदवा लवकर. जागेवर बसू द्या. तिथे असतील का मॅडम? बाहेर आहेत, लवकर कंप्लेंट नोंदवा. एक्सक्यूज मी. ऐका ना, एक्सक्यूज मी. बाहेर नोंदवा. बाहेर नोंदवा. नाही पण मी यांच्यासोबत नाही आलोय. माझा मोबाईल हरवलाय. मी कंप्लेंट द्यायला आलोय. प्लीज मॅडम. अच्छा मग बोला. ऐका ना, माझा मोबाईल हरवला. एक्सक्यूज मी, जरा इकडे बघा. वनी, गौऱ्या, वनी तू. गौऱ्या, वनी, गौऱ्या. इथे आहे ना, इथे लवकर येते. इथे आहे ना. तू मला मारलं. तू का लाल दिसतेस? ओ गॉगल गॉगल. इथे काय म्हणालास? काही नाही. मी लाल दिसते. नाही. आता तू काळा निळा दिसशील. सगळं ब्रह्मांड का दिसते मला? म्हणे यार, मला एक कळत नाही, तू मला का मारतेस? आज तारीख किती आहे? आज 9 मे. 12 वर्षांपूर्वी 9 मेला काय झालं होतं आठवतंय? परवा पार्टीत कसं झालं ते मला आठवत नाही. वा गौऱ्या. ही 12 वर्षापूर्वीच विचारते. ऐक ना म्हणे. कसं आठवेल रे तुला? कसं आठवेल? अरे हळू, त्याला लागेल. नाही म्हणजे लागेल तुझ्या हाताला. तू मरणार आहेस. मरण स्वतः आणलंयस. नाही म्हणे. कसं झालं? 12 वर्षांपूर्वी याच दिवशी मी तुला प्रपोज केला होता आणि तू मला काय म्हणाला होतास? काय? ए गोल गोल राणी, रिंगा रिंगा पाणी. नाही. असं म्हणाला होतास? म्हणे नको ना. हा? आमच्याकडे 24 तास पाणी येतं, माझ्याकडे टँकरची गरज नाहीये असं म्हणाला होतास. ऐक ना म्हणे. त्या बुरुजावर मला झेंडा नाही फडकवायचं असं म्हणाला होतास मला. शपथ. किती अपमान केला होतास माझा? आठवतंय? Sorry ना. आठवतंय किती अपमान केला होतास? मला सगळं आठवतंय. ऐक ना, झालं तर त्याला इतकी वर्ष झाली. तू आता काय ते घेऊन बसतेस यार? पण म्हणे तू ह्या पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर म्हणून आहेस? हो. क्या बात यार. म्हणे म्हणजे कॉलेजमध्ये खो खो खेळणारी तू, कबड्डी खेळणारी तू, NCC ला लेफ्ट राईट करणारी तू. मला वाटलंच होतं की तू इन्स्पेक्टर होशील म्हणून. क्या बात आहे यार. तूही कॉलेजमध्ये ऍक्टिंग करायचास. येस आय नो. याच्यावरूनच मला वाटलं होतं तू कधीच ऍक्टर नाही होणार. काय यार. साला टेलिव्हिजनवर गरजच इतकी वाढली आहे ना, तुझ्यासारखं कोणी मोठं होतं रे. साला कुणी ऍक्टर होतं. वने ऐक ना. तुझ्यापेक्षा ना जास्त कॉम्पिटिशन आमच्या डिपार्टमेंट मध्ये. आम्हाला ना मोजमाप करून घेतात. तुम्हाला आधी घेतात, नंतर माप काढतात तुमची. बाकीचं ठीक आहे, पण तुझं मोज माफ करून तुला घेतलं असेल. आत्महत्या करायला आलास इथे? नाही म्हणे. ऐक ना यार, सोड ना यार. माझा मोबाईल हरवला, तेवढी कंप्लेंट लिहून घे ना. आता एवढं सगळं जुनं कशाला करते? झालं गेलं विसर ना यार. झालं रे, तुझं झालं. हा. माझं काय राहिलंय? हा? नाही म्हणजे माझं काय म्हणजे तू अजून लग्न नाही केलंस? अं? तू एकटी आहेस? मी फक्त प्रेम केलं तुझ्यावर. इथे म्युझिक अपेक्षित आहे. ऐक ना वने, जरा शांत हो ना जना. हात नाही लावायचा. हात नाही लावायचा. वा वा बिरवा. शांत हो असं म्हणालो. जाऊ दे ना वने, आता त्याला खूप वर्ष झाले यार. सोड ना ते सगळं, विसर ना यार. मी तुझ्या दुःखात सहभागी आहे. प्लीज यार. हा, हवं तर आपण दोघे 2 मिनिटं आपल्या नात्याला श्रद्धांजली देऊ. प्लीज.
नाही, 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 करायला आलास तू नाही, इथे? नाही, नाही करत ना वने. मूर्ख माणसं ऐक तुला ना. तर मी आज बघणार तुझा मॅडम, हिशोब. वने, ऐक ना माझं जरा- हिशोबात चुकता करणार. माझा- एक मिनिट एक्सक्यूज मी मॅडम मी त्या अवनी मॅडमकडे तक्रार नोंदवली प्लीज मॅडम सोडा ना माझ्या नाही, नवऱ्याला नाही, बाहेर मॅडम, जाऊन मी मॅडम. रिक्वेस्ट करते प्लीज मॅडम ऐका ना माझं इम्पॉर्टंट आहे आय एम गोइंग टू शूटिंग यार आय एम लेट माझा मोबाईल हरवला प्लीज मॅडम एक कंप्लीट घ्या ना मिनिट माझा नवरा पण इम्पॉर्टंट मी तुझ्या नवऱ्याला सोडेन एक काम करशील तुझ्या नवऱ्याला ज्याने ढकललं त्याचं नाव गौरव मोरे असं सांगशील ए, मॅडम तुम्ही जर का माझ्या नवऱ्याला सोडणार असाल ना तर मी कुणाचंही नाव घ्यायला तयार आहे गौरव मोरे संदेश उपश्याम रोहित चव्हाण कुणाचंही ए, त्या दोघांचा राग इथे नाही काढायचा या केस मध्ये मला फक्त गौरव मोरेला अडकवायचं करशील हो मॅडम तुम्ही म्हणाल तसं आपण त्यांना जन्मठेप देऊया गौरव मोरे ना हा. मग फाशी दिली तरी चालेल ये बात एक मिनिट तुमचा नवरा सुटणार आहे म्हणून तुम्ही मला का अडकवताय म्हणजे 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 काय म्हणजे मीच आहे तो गौरव मोरे आणि एक मिनिट तुम्ही दोघी मिळून मला अडकवताय का हो. आता मी एक काम करतो इथं पाटील मॅडम आल्यात हा. त्यांना विचारतो की गुन्हेगार कोण आहे ते मॅडम नमस्कार तुम्हाला असं वाटतंय का मी गुन्हेगार आहे म्हणून असं केलं असेल म्हणून हो नाही मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही समजता तो नाहीये दळवी प्लीज मॅडम मी खरं सांगतोय अहो त्याचा चेहरा बघा त्याचे केस बघा त्याची वेशभूषा बघा चेहऱ्यावरूनच तो स्वच्छ चारित्र्याचा वाटतोय हा दळवी खरंच खरंच मॅडम इतक्या वर्षाचा अनुभव आहे दळवी आणि तुम्हाला मॅडम मी बोलू हा बोला माने मॅडम हा मोने आहे हा आणि हा सोन साखळी चोर आहे मी याला बऱ्याच वेळा पकडलाय एक मिनिट तुम्ही मोने म्हणालात का नाही नाही मोन्या म्हणालो मोन्या मोन्या नाही नाही, ऐका ना कोण सोन्या मोन्या मला माहित नाही मी फक्त मला एकच माहिती आहे टाणा ना मी टोन्या सोन्या मोन्या ना माहिती मला मी ह्या जत्रेमध्ये हरवलोय सर ऐका ना मला तुम्ही सांगा ना की मॅडम सांगा ना मी गुन्हेगार आहे की नाही हो माझा पहिला आणि शेवटचा शब्द हो इन्स्पेक्टर वनिता हा गुन्हा सिद्ध झाला ना याला घ्या आत ये बात मॅडम याचा हिशोबच चुकता करते हा गौरव मोरे आहे अच्छा तुम्ही गौरव मोरे आहात येस मीच तो महाराष्ट्राचा सुपरस्टार सगळ्यांचा फेवरेट गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा टाणा अथू. ए नाही ते मी म्हणत होते माझा नवरा वाचणार आहे ना तुमच्यामुळे नाईस टू मीट यू काय नाईस टू मीट यू हे बघा तुम्ही माझं नाव घेऊ नका अजिबात पहिले सांगतो तुम्हाला वने ऐक ना यार मी तुला फक्त नकार दिलाय त्याची तू मला एवढी शिक्षा देतेस काय ह्या माणसाने ह्याने तुम्हाला नकार दिला येस त्यांनी मला प्रपोज केला मी त्यांना नकार दिला तुम्ही याला नाही म्हणालात हो. इतक्या कर्तृत्ववान बाईला हा नाही म्हणाला हो जरा थांबा जरा तुम्ही अशा जरा खंबीर डॅशिंग बाईला हा हा नाही म्हणाला हो हा आता मेला ना तरी चालेल पण मॅडम ह्याला सोडू नका याला अडकवा मी आहे तुमच्या सोबत तुम्ही जे काही सांगाल ना ते मी करायला तयार आहे. डेमो देऊ का मॅडम हो. मॅडम काल रात्री याने दारू पिऊन माझ्या नवऱ्यावर हल्ला केला त्याला मारलं मी अडवायला गेले माझा हात पकडला मला असं फरफटत त्याने एका खोलीत नेलं आणि मला अश्लील मेसेज केले अरे पण मी हिला खोलीत नेऊन मेसेज का करेन पण मी मुळात हिला हिचा हात धरून हिला खोलीत काय घेऊन जाईन असं म्हणजे म्हणजे रस्त्यावरच छेड काढायची होती नाही गं वने. सराईत गुन्हेगार आहे हा माणूस नाही मॅडम हा असा ऐकणार नाही हा परवा आमच्या सोसायटीमध्ये कचऱ्याचे डबे चोरीला गेले ते याने चोरले असं सांगूयात ये बात रात्री हा कुत्र्यांना दगड मारत फिरतो असं आपण प्राणी संघटनेकडे कंप्लेंट करूया याची आणि मंदिराच्या बाहेर चपला चोरतो असंही सांगू शकतो ए, बाई 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 काय ए बाई तू येथे आता ना कुठला गांजा मारून आली गांजा म्हणजे डोक्यावर पडलेस का? गांजाची शेती करतो नाही, नाही, नाही. तू आता बघ तुझ्यावर अगं डबल म्हणे ऐक नाही ही काय डोक्यावर पडले का सगळे ही एकटीच सांगते याला साक्षीदार कोण आहे खूप साक्षीदार आहेत माझ्याकडे कोण आहे एक मिनिट साक्षीदार आहेत मॅडम एक मिनिट हॅलो हॅलो प्रसाद खांडेकर हा बोलतोय ऐका ना गौरवने ना हा त्याला जन्मठेप द्या जन्मठेप द्या हे झाड्या आधी ऐक ना काय झालं ते डायरेक्ट गौरव मोरे म्हणल्यावर हा जन्मठेप उद्या नुसतं गौरव नाव ऐकून एखादा माणसाचं करिअर बरबाद करशील ते फोन दे त्यांना एक मिनिट थांब हा, आता बोला. तर फाशी द्या फाशी हा ना, कमाल कमाल काय? साक्षीदार मिळाले नाही, तू नाही. मरतोय साज अगं वने ऐक ना पण असं काय केलं ग मी मग तू असं का केलंस काय केलंय मी असं कसं मग माझ्या पोटात
बाळाचा बाप कोण आहे? तू काय पागल बिगल झालीस का काय? मॅडम हे बाळाचं कसं वाटतंय? काय बाई आहे? मला आत्ताच सुचलं. मॅडम याने खून केला आणि तो मी पाहिला असं सांगायचं का? कमाल कमाल भारी. ए, हिला सांग ना यार, काय पण बोलते यार म्हणे. म्हणे मी असं काय नाही केलं ग म्हणे, मला माफ कर ग म्हणे, मी तुझ्या पाया पडतो. ठीक आहे हा मॅडम ठीक आहे. गौरव मोरे, हा आता या सगळ्यांसमोर तू मला इथे प्रपोज करायचा. मी तुला प्रपोज दुखतो जरा माझा त्याच्यामुळे. लवकर प्रपोज कर. काय ते? मॅडम काय बोलत कळत नाही हा, हा. का? प्रपोज कर. मला कळतंय. हा, एक लवकर मिनिट. propose पण कर. लवकर म्हणे असं कसं करणार? लवकर कर नाहीतर नाही 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 थांबा. मी सांगेन मी तुला खून करताना पाहिलंय म्हणून. अरे तू काय माझ्या जीवावर उठलीस यार, तू कोण आहे मी तुला ओळखत पण नाही यार. प्रपोज कर हा. आणि इथे गुडघ्यावर बसून प्रपोज कर. ठीक आहे गुडेगाव बसायचं ना. स्वतःच्या गुडघ्यावर बसून प्रपोज प्रपोज कर. अरे हो ना करतो ना. हा आय लव्ह यू. मला नाही. मला सॉरी मला सॉरी 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 म्हणे हा हात दे ना, हात दे हात. मरतोय हा. सॉरी हातच आहे ना. लवकर वने, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे वने. मी डोळे बंद केले की तूच दिसतेस, स्वप्नातही तूच, वास्तवातही तूच, क्षणोक्षणी मला तूच दिसतेस. माझ्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्याची सुंदररित्या वाचाल लाव वने. आय लव्ह यू, आय लव्ह यू वने. अरे हाड, अरे चाल. थोबाड बघितलेस का आरशात थुत्तर तोंड्या? अवकाद आहे का तुझी? एका PSI ला प्रपोज करतोस? अवकाद आहे तुझी? मी नकार दिलाय तुला. निघ लवकर, पण वने लवकर निघ. याला काय अर्थ आहे यार? प्रपोज करा सांगितलं, एवढा अपमान काय केलास माझा? तू मला नाही म्हणाला होतास ना, हा. तो राग असा माझ्या ना मनात खदगदत होता. अरे पण वने तेव्हाच ठरवलं होतं मी तुला कधीतरी नाही म्हणणार. लवकर निघ. जातो. PSI वनिता खरात फ्रॉम पोलीस स्टेशन. आज पहिल्यांदा अख्ख्या स्टेडियमला बॉलिंग करताना बघितलंय. तू काय बघतो? वाजव ना. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बाबूराव तायडे पुरस्कृत जागतिक मिस्टर घाटकोपर खैराणे या स्पर्धेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. तर ज्या स्पर्धेच्या मेगा फायनलकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे, ती फायनल आज संपन्न होते आणि मी आमंत्रित करतो पहिल्या स्पर्धकाला गौरव मोरे याला. जोरदार स्वागत. इकडे मला वाटलं परत जायचं आहे. नाही हरकत नाही, जाणारच आहेस तू परत. मला सांगा गौरव मोरे, आज या मेगा फायनलला तुमच्या मनात काय आहे? टाणाना नाना. ज्याच्या मनात टाणाना आहे त्याची लायकी तुम्हाला कळली असेलच. मला बोलायचं आहे. बोलायचं. अच्छा बोला. हा, ही सुरुवात होती. सुरुवात होती. ऍक्च्युली ह्या मेगा फायनल पर्यंत मी खूप मेहनतीने पोहोचलोय आणि मला गॅरंटी आहे की आणि पहिलं बक्षीस 5 लाख रुपयाचं आहे. हो हो हो. आज माझी फॅमिली सुद्धा आली आहे. पुढे अरे हो नमस्कार. ते उत्सुक आहे, मी स्वागत सुद्धा आहे. उत्सुक आहे. Yes, आणि yes. मला असं वाटतं की मीच जिंकणार. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला मग स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं. आज आपल्याला सेलिब्रिटी परीक्षक लाभलेले आहेत. महाराष्ट्राची हास्य जत्राच्या पहिल्या पर्वाच्या विनर वनिता खरात. वनिताजी आपलं स्वागत आहे. काय झालं? एक मिनिट, हा ही परीक्षक आहे? ही नाही, आहो जाऊ करायचं. नाही, नाही, गळा आहे. ही परीक्षक आहे, ही मला जज करणार? अहो ते हास्य जत्रेच्या पहिल्या पर्वाचे विनर आहेत. ती पहिल्या पर्वाची विनर आहे. हो. मग मी का पहिल्या पर्वात जजेसच्या व्हॅनिटी पुसायला होतो? नो कमेंट्स. एक मिनिट, हा. मी सुद्धा विनर आहे, कळलं ना?
आणि हे आंबे मोर तांदळाचं पोतं हे मला जज करणार आहे. अरे पहिले पर्व संपल्यावर मी लगेच कार घेतली कार. हो हो तू कार घेतलीस आणि आता पेट्रोलसाठी अशा गल्लोगल्लीत स्पर्धा कराव्या लागताय तुला. आवाज कमी ठेवा. आणि एक मिनिट, हा खोटा आवाज कुठून काढलास? कुठून काढलास? तुझा खरा आवाज मला विचार ना. 8 महिने मी काम केलंय. एक मिनिट. ए, गौऱ्या, दार बंद कर, झोप आली. ए, ते पाण्याची बाटली तर अरे हे तुझे, अरे मला विचार ना यार, मला विचार ना. ए, अंशुमनजी जेवायला काय रे? मला विचार ना यार. अंशुमनजी हे मला माहिती आहे ना. यांना जर मान्य नसेल ना तर हे ट्विट करू शकतात हा. ए, चॅलेंज तोंडावर ओपन चॅलेंज. 5 लाख रुपये जिंकून जातो की ना बघ. ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट. Thank you. सगळी सूत्र तुमच्या हातात आहेत. Thank you, चला thank you, येतो. thank नाही का ना, यांच्या हातात कसं सूत्र देत आहे ते आपले जे देणार आहेत ना. ते येतील, तुम्ही सुरू करा. अरे ऐका ना हो. सुरू करा, तुम्ही सुरू करा. अरे हे काय एक्सक्यूज मी तुमचं नाव काय म्हणाला? बस काय तुला माहित नाही. Next. अरे, सांगतो जज अजून झाली पण नाही लगेच. लवकर नाव सांगा. गौरव मोरे. आपण आपल्या पहिल्या राऊंड कडे वळूया आणि आपला पहिला राऊंड आहे रॅम्प वॉक. आर यू रेडी? येस रेडी. म्युझिक प्लीज. मिस्टर मोरे, येस. पायात काटा गेलेलं मुंगूस असं चालतं. रॅम्पवॉकच्या नावाखाली जो काही हिडीस आणि रानटी प्रकार तुम्ही जो केलाय ना, माझ्याकडून त्याच्यासाठी ना 0 गुण मिळत आहेत. एक मिनिट, हे तुला ना जरा जास्त. तुम्ही शांत बसा. आपण यांना विचारूया. मॅडम नालंदा चौबे, तुम्हाला काय वाटतं ह्यांच्याबद्दल? दाखव हम जो कहना एक मिनिट, है. एक मिनिट. हीच का दुसरी जज म्हणली लगेच? आयोजक जर मॅडम आल्या असतील तर आपण थांबूया ना जरा वेळ. नाही नाही, व्हेरिएशन्स आहेत त्यांच्याकडे. व्हेरिएशन मग तिकडे येत्या, फक्त टाना ना ह्याच्यावर नाही येत्या. आणि मी तुम्ही तुमच्या ह्याच्यावर आहे. म्हणजे नाही म्हणजे सुरू करा. ए बाबू, सुनो इधर. हम नालंदा चौबे. हाँ. हाँ, आपने जो किया है अभी तो हमें उस पर कुछ पंक्तियां याद आती है तो हम बोले. हाँ बोला. हमें लगा था कि अब आएगा अंगार. हाँ जी, हमें लगा था कि अब आएगा अंगार, पर ये निकला भंगार. पर्सनल बोल. चुप बैठिए. आपने जो कैसे किया दिखाओ जरा, कैसे किया? मी असं गेलो, हाँ. असं केलं, असं आणि असं. ये जो बेहुदा हरकत आपने जो की है ना, हाँ. हमें लगता है कि आप भारत देश के सभी गंजों को चिढ़ा रहे हैं कि देखो हमारे पास कितना बाल है, आप तो फिर भी गंजे हैं. नाही नाही, असं काहीच नव्हतं माझ्या मनात. नहीं नहीं, ऐसा ही है. इस प्रतियोगिता के पुरस्कर्ता बाबूराव तायडे भी गंजे हैं, तो आप उन्हें भी चिढ़ा रहे हैं. अरे नहीं. ये उनका अपमान नहीं है. अरे नाही रे बाबा. अरे ऐसे ही है. अरे वो ये- बेचारी वनीता नाम की जो लड़की है, उसे तो आप कितना परेशान करते हैं. हर स्क्रिप्ट में उसके मोटेपन पर पंच डालते हैं. शर्म नहीं आती है आपको? ऐक ना, मी हाँ? काय- ऐसा नहीं करने का, पैसा उधार नहीं लेने का, देने का नाम भी नहीं लेते हैं ये. क्या करते हैं ऐसा तो? ही पर्सनल बोलायला लागली यार. मैडम तुम्ही शांत हो, शांत हो. अरे ऐसे कैसे हम साथ बैठा? हम साथ नहीं बैठेंगे. देखो हम जतिन टावरे जी से पूछते हैं क्या करते हैं. काय 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 मॅडम, काय सॉरी मी झोपलो तो, मला काही कळतच नाही. तरी काय नाव काय तुमचं? नाव काय? गौरव मोरे. अरे माझं नाव आहे की झोपेची गोळी? ही झोपली? मॅडम मला असं वाटतं यांचं नाव ऐकून मला झोप यायला लागली आहे. तुम्ही पुढचा राऊंड सुरू करा. मला मान्य असेल ते चला. अरे काय बालिशपणा चालू आहे हे? फालतूगिरी आहे, फालतू व्हेरिएशन आहेत हे सगळे. अरे हे व्हेरिएशन मी पण देऊ शकतो. उई मम्मा, मला असं वाटतं की आपण आपल्या पुढच्या राऊंड कडे वळूया. आपला पुढचा राऊंड आहे बिकनी राऊंड. भरपूर दिवसापासून बघायची इच्छा होती. थँक्यू. एक्सक्यूज मी, काय बिकनी राऊंड? तुम्हाला बिकनी घालायची आणि ते परफॉर्म करायचंय. ए, तुला पागल झालीस का? अगं वने, मी कशी बिकनी घालणार वने? असे हातात घालायची आणि इथून वने इमॅजिन कर ना यार. काय? मी बिकनी घालून कसा दिसेल जरा इमॅजिन कर ना. अरे पण इथे लिहिलंय तुम्हाला असं परफॉर्म करावं ऐक लागेल. ना वने, पर्सनल एक मिनिट, आपण नालंदा चौबे मॅडमना विचारू. तुम्हाला मॅडम तुम्हाला काय वाटतं? देखो हमें लगता है कि आपको बिकनी पहनने में शर्म आती है. हम जतिन टावरे जैसे पूछते हैं क्या कहते हैं. सॉरी मॅडम, मी झोपलो होतो काय. बिकनी, अरे हा माणूस बिकनी घातल्यावर कसा दिसेल तुम्हीच विचार करा जरा. मी सॉरी
काय मी नाही बघू शकत ह्याला बिकनीमध्ये. तुम्ही सुरू करा. तुम्ही जे बोलाल ते मान्य असेल मला. चला तुम्ही सुरू करा. अरे हिला तिसरा कॅरेक्टर येत ना म्हणून झोपते. आणि पहिले दोन तर कुठे आलेत? काय फालतूगिरी चालू आहे यार. अहो आयोजक ही माझ्यावरती पर्सनल राग काढते हो. सांगू तुम्हाला हा. सोडून द्या हे सगळं. काय सोडून देऊ? ही स्पर्धा सोडून द्या ना. अरे ही राग काढते माझ्यावर राग. आपण आपल्या पुढच्या राऊंडकडे वळूया. आपला पुढचा राऊंड आहे मिमिक्री राऊंड. मला असं वाटतंय की तुम्ही नाना यांचा आवाज काढावा. काढू ना. ओके. मी नाना पाटेकर असं म्हणाले का? नाना फडणवीस यांचा आवाज काढावा. ऐक ना मला नाही येत. मला माहितच नाही. तुम्ही हसताय काय? नाना फडणवीसांचा आवाज नाहीये. नाही नाही मला येत नाही असं म्हणतोय मी. कुठून आणलंय तुम्ही यांना? कुठून आणलं म्हणजे? तर काढून टाका तुम्ही काढून अरे टाका. थांबा तुम्ही यार. आपण यांना विचारू की यांना काय वाटतंय? अरे यार देखो हमें लगता है कि आप तो नाना जी का आवाज नहीं निकाल रहे. हाँ. तो हमें लगता है आप वो जो इरफान जी का आवाज निकालना. कशी माती खाल्ली. जल्दी से हाँ, निकालना करतो, इरफान करतो, जी का करतो. आवाज. इरफान अहमदाबाद एंड वो का क्या रे? इरफान पठान. बॉलिंग. अरे हम कहे इरफान खान का आवाज निकलना है. अरे कितना बेहुदा आदमी है ये. अरे पण मगाशी मी नाना म्हणालीस ना. तुम्ही नाना पाटेकरांचा आवाज काढला. तू नको म्हणालीस. तो पूरा सुन लो ना. ये हमें नहीं करना है. यहाँ पे परीक्षण हम जाएंगे. जतिन जी उठो. ये देखो क्या कह रहे हैं. हाँ हम अरे- नहीं बैठेंगे. मैडम चलो आप जाएंगे. चलो हे ऐक ना हे. मी तर आधीच म्हणालो होतो इथे नाही थांबायचं. हम तो बोले इधर आते ही रुकते नाही यहाँ एकदम. तुम्हाला सांगितलं होतं इथे नाहीच यायचं आपण. किती घाणेरडा माणूस होता. चला. निघ. अरे देखो काहे को चिल्ला रहे हो इतना. मॅडम तुम्ही चला हे माझे माणसं 5 लाख फाटेल. गेले चालेल. सुपर हिट. मस्त. अरे पण स्किट मधले ते बाकीचे दोघे कुठे? त्यांनाही बोलवा ना. विचारा दर्दी हास्य रसिकांना त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स? सई? मस्त झाला परफॉर्मन्स. तू इतकी लीलया कॅरेक्टर्स तिन्ही सुंदर करत होतीस की यू ओन्ड द परफॉर्मन्स आणि मला याचा भयंकर आनंद झालेला आहे. गौऱ्या मजा आणलीस तू. यू आर अन एंटरटेनर हे तुलाही माहिती आहे. तू खूप छान आहेस आणि ते रिफ्लेक्ट होतं कायमच. आजही झालं. अमेझिंग. अरुण दादांना हा परफॉर्मन्स कसा वाटला? सुंदर. वनिताचं काम पाहिलेलंच आहे मी. माझ्यावर तिने कामही केलेलं आहे. त्यामुळे तिचा व्रात्यपणा मला चांगला माहिती आहे. आणि तिने वर्सटॅलिटी वेळोवेळी सिद्ध केलेली आहे मुळात. म्हणजे ॲक्टरकडे ते असावं लागतं असं मी नेहमीच म्हणतो. आपणच आपल्याला चेक करत जायचं असं अशा पद्धतीचं काम करून. सगळ्या नटांना मी तेच सांगतो की तुम्ही स्वतःला बदलायला बघा. नुसतं कपड्यांनी नाही तर आवाजाने आणि देहबोलीतून अनेक गमती जमती करता येतात. आणि तुम्ही सगळी इथे काम करणारी मंडळी त्याचा पुरेपूर वापर करता याचा जास्त मला आनंद आहे. त्यामुळे तुम्ही खरेखुरे नट आहात असं मी म्हणतो. क्या बात है. सच अ ब्युटिफुल कॉम्प्लिमेंट. विहंग मला तुला विचारायचं आहे. जसं आता वनितानी इथे वेगवेगळी कॅरेक्टर्स साकारली, वेगवेगळी रूपं घेतली असं म्हणूया, तसं तुमच्याही घरात कोणाचं तरी रूप घेऊन कोणीतरी आलंय असं आम्ही ऐकलंय. त्याविषयी तू काय सांगशील? कृष्णाजंगम या नावाने घरात कोणीतरी आलंय आणि लोकांनी ते पाहिलंय तो माणूस कोण आहे आणि तो कशासाठी आलाय. दुरावलेलं कुटुंब परत एकत्र आणण्यासाठी तो माणूस घरात आलेला आहे आणि मीच त्याला आणलंय. आता ते का आणलंय आणि त्याचं पुढे काय होणार आहे ते मालिका बघताना कळेल. पण हा एक कृष्णाजंगम नावाचा माणूस एक वेगळं कॅरेक्टर घेऊन आलेला आहे घरात आणि इथे तो बसलाय. तर आपण त्यालाच विचारूया. त्यांना विचारूया. एक्झॅक्टली. तुमच्या व्यक्तिरेखेविषयी आम्हाला आणि तुमच्या पुढच्या मालिकेतील ट्रॅकविषयी आम्हाला थोडीशी हिंट जाणून घ्यायला फार आवडेल. माझ्या व्यक्तिरेखेबद्दल सांगायचं झालं तर आपण डुप्लिकेट म्हणू शकतो, झेरॉक्स म्हणू शकतो, पण ती एका सेंट्रल कॅरेक्टरचीच आहे. जे सेंट्रल कॅरेक्टर भेटी लागी जीवामध्ये समीर धर्माधिकारी करतात त्यांची, म्हणजे विकास परळीकर हे कॅरेक्टर आहे बेसिकली. आणि पुढे काय घडतं ह्याबद्दल सांगायचं झालं तर मला असं वाटतं की ते जास्ती मालिका बघताना मजा येईल त्याच्यात, कारण इन्सिडन्सेस तसेच आहेत. आणि जसं ह्याने मला घेऊन आलेलं आहे घरात हा आणि माझं कार्य मी करतोय, मला हे कॅरेक्टर करताना फक्त एवढंच छान वाटलं की कुठल्याही मालिकेमध्ये एखादं कॅरेक्टर विलन असतं, पण हे कॅरेक्टर विलन असूनही पॉझिटिव्ह आहे.
सो एक कॅरेक्टर खूप छान आहे. तुमच्या बोलण्यामुळे आमची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली. आम्ही डेफिनेटली पुढचे सगळे एपिसोड्स बघणार आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू.